हॅलो डिअर स्टुडंट्स, हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन ह्या चॅप्टरच्या आजच्या शेवटच्या भागामध्ये आपण ह्युमन इव्हॉल्युशन हा एक एक्झामसाठीचा अगेन अनादर इम्पॉर्टंट पार्ट शिकणार आहोत. या पार्टमध्ये मी तुम्हाला ह्युमन इव्हॉल्युशनशी रिलेटेड जे क्वेश्चन्स विचारले जातात त्या क्वेश्चन्सची आन्सर्स कशी लिहायची ह्याची एक सिंपल अशी टेक्निक सांगणार आहे की जी यूज करून तुम्ही 5 मार्काचा प्रश्न अगदी इझी वेनं लक्षात ठेवू शकाल. पण एक अट आहे, ते समजून घ्या. आणि दुसरं म्हणजे पेन नोटबुक तयार ठेवा आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला जे काही टेक्निक्स सांगत आहे त्या तुमच्या नोटबुकमध्ये मेन्शन करून ठेवा. म्हणजे तुमच्या नोट्स पण तयार झाल्या, व्हिडिओ पण बघून झाला आणि समजून घेऊन पण झाला. अशा 3 गोष्टी तुमच्या सायमल्टेनियसली होतील. सो मागं जे चित्र दिसतंय खूप मिनिंगफुल चित्र येणार आहे. म्हणजे ह्युमन इव्हॉल्युशन होत असताना जसं आपण माकडाचा माणूस झाला, त्याच्या फिजिकल स्ट्रक्चरमध्ये कसे कसे चेंजेस होत गेले आणि इथून पुढं पुन्हा तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर बरीच लोक ही अशीच असतात नाही हल्ली. म्हणजे अगेन आपण या फेजकडे चाललोय की काय असं वाटावं. इतक्या ड्रास्टिक वेने आपल्या स्ट्रक्चरमध्ये मे बी हळूहळू चेंजेस. मी जसं म्हटलं, इव्हॉल्युशन ही अनएंडिंग प्रोसेस आहे, सतत होत राहते. इथून पुढच्या कित्येक पिढ्यांच्या नंतर जो मनुष्य जन्माला येईल तो मे बी असा काहीतरी असेल, वी डोंट नो, होय की नाही. सो या ह्युमन इव्हॉल्युशनची जी प्रोसेस आहे ती सुरुवात कशी झाली, काय काय महत्त्वाच्या इव्हेंट्स होत गेल्या, ह्याची जस्ट एक तोंड ओळख आपण या पार्टमध्ये म्हणजे 10वी पर्यंत करून घेणार आहोत. पुढे तुम्हाला 11वी 12वीला याच्यावरती पुन्हा डिटेल बराच स्टडी करायचा आहे. त्याची ही जस्ट ABCD आहे, ठीक आहे. सो ह्युमन इव्हॉल्युशनची जी सुरुवात झाली ती कधीपासून झाली, जेव्हा डायनासोर्स डिसअपियर झाले ऑलमोस्ट 7 crore years ago. तर तेव्हा त्या पिरियड पासून ह्युमनच्या इव्हॉल्युशनला हळूहळू सुरुवात झाली असं म्हटलं जातं. जे हे लेमर सारखा ॲनिमल आहे. सो ह्या लेमर लाईक ॲनिमल पासून आपल्या ॲन्सेस्टर्स जे आहेत, म्हणजे हे थोडक्यात आपले पूर्वज आहेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे माकडं वगैरे हे सगळे एकाच कॅटेगरीमध्ये येणारे हे सगळे ॲनिमल्स आहेत. लास्ट डायनासोर जेव्हा डिसअपियर झाले 7 crore years ago, मग काय झालं, ते जे लेमर सारखे ॲनिमल्स होते त्यांच्यापासून हे आपले जे ॲन्सेस्टर्स आहेत ते डेव्हलप झाले. आता मी जसं म्हटलं ना तुम्हाला एक मी छोटीशी टेक्निक सांगणार आहे. सो 5 मार्काच्या प्रश्नाचं उत्तर जेव्हा तुम्ही तयार करत असता तेव्हा आता काय करायचं, मी माझ्या क्लासमध्ये मुलांना काय दिलंय, आम्ही एक टेबल बनवलाय. याच्यामध्ये इव्हेंट एका बाजूला आणि त्याचा टाइम हा दुसऱ्या बाजूला. मग आता पहिली इव्हेंट काय आहे तर लास्ट डायनासोर्स डिसअपियर झाले. सो मी इथं लिहिलं लास्ट डायनासोर्स डिसअपियर झाले. कधी झाले तर 7 crore years ago. YA म्हणजे इयर्स ॲगो, शॉर्टमध्ये मी त्याला लिहिलं. असं या इव्हॉल्युशनची प्रत्येक स्टेप आपण नंबर टाकून लिहित जाणार. म्हणजे तुम्हाला पाठ करताना फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आता ही पहिली गोष्ट झाली की डायनासोर डिसअपियर जेव्हा झाले त्याच्यानंतर हे आपल्या इव्हॉल्युशनच्या प्रोसेसला सुरुवात झाली. आता त्याच्यानंतर काय झालं बघा, 4 crore years ago ते जे लेमर सारखे ॲनिमल्स होते त्यांची टेल डिसअपियर हळूहळू होऊ लागली. 4 crore years ago त्यांची टेल डिसअपियर होऊ लागली. त्यांच्यापासून एप लाईक, एप म्हणजे जी माकडं वगैरे ज्या कॅटेगरीत आहेत त्या सगळ्यांना एप हा शब्द वापरला जातो. सो इजिप्तोपिथिकस हा इजिप्तोपिथिकसचं चित्र आहे. सो दिस इजिप्तोपिथिकस फॉर्म झाला त्या लेमर सारख्या ॲनिमल्स पासून आणि त्यांची ब्रेन आणि हँड फंक्शनिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली. मग आता आपला दुसरा पॉइंट काय असेल जो आपण लिहितोय तो, जो आता चार्ट बनवायला सुरुवात केला आपण, त्या चार्ट मधली पहिली इव्हेंट काय आहे, टेल्स डिसअपियर आणि इजिप्तोपिथिकस फॉर्म झाला. मग आपण इथं फक्त इजिप्तोपिथिकस फॉर्म झाला 4 crore years ago. तर हे लक्षात ठेवायचं. EGY पण लिहितात काही ठिकाणी तुम्हाला तर स्पेलिंग, आणि काही याच्यामध्ये तुम्हाला इजिप्तोपिथिकस असं पण दिसेल स्पेलिंग लिहित असताना. आता ह्याच्या उच्चारावरून स्पेलिंग तयार करायचं. इजिप्तोपिथिकस
किंवा इजिप्तोपिथिकस असं तुम्हाला जसं सोपं वाटेल त्या पद्धतीनं हे नावावरून उच्चार आणि उच्चारावरून स्पेलिंग तयार करा. हे इजिप्तोपिथिकस तयार झाला कधी? 4 crore years ago. त्याच्यानंतर काय झालं? ते जे इजिप्तोपिथिकस तयार झालेले होते, क्यूट चित्र आहेत ना काही काही माकडांचे, हे तर सगळ्यात भारी वाटतं ना, एकदम गोड. सो एक मजा सांगतात आठवली म्हणूनच, इतिहासाच्या वगैरे ह्याच्यामध्ये जेव्हा आम्ही शाळेत असायचो, म्हणजे अजूनही तुम्ही करत असाल की अशी काही चित्र आली की मग हा कोणासारखा दिसतं, हे कोणासारखं दिसतं, असं आम्ही त्यावेळेस हे करायचो. मे बी आता हे बघ हे कोणासारखं दिसतं, हे बघ हे ह्यांच्यासारखं दिसतं ना वगैरे. असं लहान होतो तेव्हा असं आयडियली करू नये, पण आठवलं मला आता म्हणून जस्ट सांगितलं. सो हे जे इजिप्तोपिथिकस तयार झालेले होते 4 crore years ago, त्यापैकी आता त्यांचं काय झालं, 2 गोष्टी झाल्या. मग ते पण तुम्ही कसं लिहिणार बघा. हा जो इजिप्तोपिथिकस तयार झालेला होता त्यापैकी काही इजिप्तोपिथिकस साऊथ अँड नॉर्थ ईस्ट एशियाला गेले, ज्यांच्यापासून हे गिबन्स अँड ओरांगुटन्स डेव्हलप झाले. साऊथ आणि नॉर्थ ईस्ट एशियाला जे गेले, हे 1 मार्क, हे जे येल्लो याच्यामध्ये दिसतंय ते 1 मार्काच्या क्वेश्चनसाठी महत्वाचं आहे. जे साऊथ ईस्ट एशिया, साऊथ अँड नॉर्थ ईस्ट एशियामध्ये जे गेले तिथे त्यांच्यापासून गिबन्स अँड ओरांगुटन डेव्हलप झाले, आणि जे एप्स आफ्रिकेला गेले त्यांच्यापासून मग हे आपले चिंपांझीज आणि गोरिला जे आहेत ते डेव्हलप झाले. मग जे नॉर्थ ईस्ट एशियाला गेले त्यांच्यापासून गिबन्स अँड ओरांगुटन्स, आणि जे आफ्रिकेला गेले पुढे त्यांच्यापासून चिंपांझीज अँड गोरिला डेव्हलप झाले. आता हे कधी झालं तर 2.5 crore years ago. मग पुन्हा ते लिहायचं 2.5 crore years ago. आता मी काय ते तोंडी सांगते, तुमचा चार्ट तयार झाला का बघा. तो जो चार्ट आपण करायला घेतलाय टाइमच्या ह्याच्यात लिहायचं 2.5 crore years ago, आणि इव्हेंटच्या इथं काय लिहायचं, तो जो इजिप्तोपिथिकस झालेला होता आत्ता जसं मी लिहिलं होतं ना इथे, इजिप्तोपिथिकस झालेला होता त्यातला एक गेला साऊथ अँड नॉर्थ ईस्ट एशियाकडे, एक गेला आफ्रिकेकडे. जे साऊथ अँड नॉर्थ ईस्ट एशियाकडे गेले त्यांच्यापासून गिबन्स अँड ओरँगुटन्स फॉर्म झाले, आणि हे जे आफ्रिकेमध्ये गेले त्यांच्यापासून चिंपांझीज अँड गोरिला तयार झाले. आणि ह्या सगळ्याचा स्पॅन कधी होता? 2.5 crore years ago. असं लक्षात राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं काय झालं, मग ते जे आफ्रिकेला गेले त्यांच्यापासून ड्रायोपिथिकस डेव्हलप झाला. म्हणजे आपली जी रूट्स आहेत ते आफ्रिकेमध्ये जे गेले, जे इजिप्तोपिथिकस, त्यांच्यापासून आपली इव्हॉल्युशन झाली असं म्हटलं जातं. रिसेंटलीच मी एक लेख वाचला, त्यानुसार त्यांनी काय सांगितलं होतं की म्हणजे त्या सायंटिस्टनी की त्या पेपर एक होता रिसर्च पेपर, तर त्या रिसर्च पेपरनुसार फक्त आफ्रिकेमध्ये जे गेले त्यांच्यापासून आपली हे झाली नाही, तर त्यांच्यामध्ये बऱ्याच मंकीजमध्ये ते जे एप होते त्यांच्यामध्ये क्रॉस ब्रीडिंग पण झालंय. म्हणजे फक्त आफ्रिकेमधल्याच एप, म्हणजे हे आता आपल्याला पुस्तकात दिले म्हणून आपण तेच लिहिणार, बट स्टील तो जो रिसेंट जो मी रिसर्च पेपर वाचला त्यात त्यांनी तसं सांगितलं होतं की आपली ओरिजिन हे फक्त त्यांच्यापासूनच नाही तर त्यांच्यामध्ये सुद्धा क्रॉस ब्रीडिंग झालेलं होतं, आणि त्यात मग पुढं आपली इव्हॉल्युशन झाली असं त्यात त्यांनी सांगितलेलं होतं. आपण आफ्रिकेतच लिहायचं बिकॉज आपल्याला पुस्तकात आफ्रिकाच दिलेला आहे. ठीक आहे. आता हे ड्रायोपिथिकस फॉर्म झाले. मग 2 crore years ago, पुन्हा आता नवीन आपला टाइम हे द्यायचा इव्हेंट 2 crore years ago. काय झालं, ह्युमन लाईक ॲनिमल्स की जे हात वापरायचे जेवायला वगैरे आणि अदर कामांसाठी, सो त्यांची इव्हॉल्युशन झाली. म्हणजे जे उभं राहू लागले, ड्यू टू रिडक्शन इन फॉरेस्ट द एप्स स्टार्टेड लिव्हिंग ऑन द लँड. काही अशी कारणं झाली जी निसर्गानं असे काही कंडिशन्स उभ्या केल्या की मग त्यानुसार त्यांना जंगलाचं प्रमाण कमी झाल्यामुळे झाडावरून खाली यावं लागलं, आणि मग त्या जमिनीवर जास्त राहू लागल्यामुळे हळूहळू ते असे झाले आणि मग असे. सो दिस इज ड्रायोपिथिकस. ड्रायोपिथिकस पासून पुढे अशा पद्धतीनं जमिनीवरती उभे राहणारे, हातानं खाणारे ह्युमनचा इव्हॉल्युशन झाली. कधी झाली? 2 crore years ago. ठीक आहे. त्यानंतर पुढं काय झालं तर ह्या
हळूहळू त्यांच्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये चेंजेस होत गेले. त्यांचे व्हर्टेब्रल कॉलम, त्यांचं लंबार बोन्स, म्हणजे हे आधी अशा पद्धतीनं आर्च असणारं त्यांचं व्हर्टेब्रल कॉलम होता. हळूहळू जसं ते जमिनीवर उभं राहू लागले, त्यांच्या व्हर्टेब्रल कॉलम म्हणजे आता जसं आपलं आहे त्या पद्धतीने ह्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स होत गेले. व्हर्टेब्रल कॉलम आणि लंबार बोन म्हणजे आपले जे बसायचे सीट बोन्स असतात तसे. सो दे वर एबल टू स्टँड इन अन इरेक्ट पोश्चर आणि हँड्स बिकेम फ्री फॉर यूज. आता हळूहळू मग ते उभंच राहू लागले. उभं राहिल्यामुळं त्यांचे हात आता फ्री झाले. बाय पेडल मुवमेंट ज्याला म्हणतो आपण, 2 पायांवरती चालणारे मुवमेंटच्यामुळे त्यांचे हात आता फ्री झाले. त्यानंतर फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक एप हा कोण होता? ईस्ट आफ्रिकेमध्ये झालाय, रॅमापिथिकस. सो दिस इज रॅमापिथिकस. ते कधी फॉर्म झालाय? 1 crore years ago. सो तो टेबल पुन्हा अपडेट करा. चला, एका बाजूला लिहा 1 crore years ago जो टाइम आहे आपला, आणि या बाजूला काय लिहिणार? फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक एप, रॅमापिथिकस. सो दिस इज रॅमापिथिकस. माणसासारखा जो एप होता तो 1 crore years ago फॉर्म झाला. त्याच्यानंतर आला 40 lakh years ago ऑस्ट्रेलोपिथिकस. त्यांचा साईज वाढला आणि ते बिकम मोर इंटेलिजंट कशा आहे ना, की त्यांचं जे क्रॅनियल कपॅसिटी पुढे येणारच आहे तो, त्यांची क्रॅनियल कपॅसिटी म्हणजेच ब्रेनचा साईज वाढला. सो जितकं क्रॅनियल कपॅसिटी चांगली असेल तितकं त्या एप्सचा इंटेलिजन्स ही जास्त चांगली आहे असं म्हणता येईल. सो ह्यांची क्रॅनियल कपॅसिटी वाढल्यामुळं दे बिकेम मोर इंटेलिजंट. सो ऑस्ट्रेलोपिथिकस फॉर्म झाला 40 lakh years ago. त्यानंतर 20 lakh years ago जे ह्युमन सारखे म्हणजे जे होमोसेपियन जे आपण म्हणतो ना, सो त्यांच्यासारखे कॅरेक्टरिस्टिक्स सिमिलर असणारे हे कधी फॉर्म झाले? 20 lakh years ago. सो चला पुन्हा तो टेबल आपला अपडेट करा. 20 lakh years ago ह्युमन लाईक ॲनिमल्स शेअर्ड मॉर्फॉलॉजिकल सिमिलॅरिटीज विथ द मेंबर्स ऑफ जीनस होमो. आपलं काय आहे? होमोसेपियन. मग होमो हे जीनस मध्ये जे ॲनिमल्स इन्क्लूड होतात त्यांच्या ज्या काही फीचर्स आहेत, म्हणजे उभं राहणं, 2 पायांवर चालणं, या हातांचा वापर जास्त करणं, ह्या सगळ्या फीचर्स ज्यांच्यामध्ये आहेत ते होमो ह्या जीनस अंडर इन्क्लूड होतात. सो ते फीचर असणारे ॲनिमल कधी फॉर्म झाले? 20 lakh years ago. मग त्यांच्यानंतर स्किल्ड ह्युमन डेव्हलप झाले. स्किल्ड ह्युमन म्हणजे जे वेगवेगळ्या हत्यारं वगैरे वापरू लागला या पद्धतीचं. त्यानंतर 15 lakh years ago आतापासून 15 लाख वर्षांच्या पूर्वी इरेक्ट पोश्चरमध्ये म्हणजे सरळ चालणारा, जसं आपण आत्ता चालतो तशा पद्धतीनं सरळ चालणारा माणसाची उत्क्रांती कधी झाली? 15 लाख वर्षांपूर्वी. आणि ते कुठं होते? चायना, इंडोनेशिया आणि एशियन सबकॉन्टिनेंट. आता हे लक्षातच ठेवायचंय. मग लक्षात ठेवताना आपण पाठ नाही करू शकत, म्हणून मी जो सांगते तो टेबल, आय होप तुम्ही सगळेजणांनी ते ऐकलंय आणि ते लिहून घेत आहात. दिस इज द सिम्पलेस्ट मेथड की हे सगळी प्रोसेस. हा, आता एक गोष्ट तुम्हाला जे पुस्तकातलं चित्र आहे ते देऊन जर ह्युमन इव्हॉल्युशन एक्सप्लेन करायचं सांगितलं तर ते अजून सोपं आहे. ते देऊन सांगितलं तर त्यात जे दिलंय तेच आपल्याला थोडंसं शब्दांमध्ये म्हणजे एक वाक्य त्याच्यापासून बनवायची आहेत, ते जास्त सोपं आहे. परंतु समजा तसं नाही दिलं आणि तुम्हाला नुसतीच ही ह्युमन इव्हॉल्युशन सांगितली तर मग तुम्ही काय कराल? तर मग ह्या पद्धतीनं एकीकडे इव्हेंट लिहितोय आपण, एकीकडे टाइम लिहितोय. मग ते तेवढंच लक्षात ठेवायचं. 40 lakh years ago हे झालं, 20 lakh years ago हे झालं, 15 लाख वर्षांपूर्वी हे झालं, असं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे मग इव्हॉल्युशनची प्रोसेस अजून फास्टर होत गेली. त्यानंतर अग्नीचा शोध लागलाय, तेव्हाच निअँडरथल मॅन हा फर्स्ट वाईज मॅन, हे अंडरलाईन केलंय, 1 मार्कासाठी महत्वाचा आहे. पहिला जो वाईज मॅन म्हटला जातो तो निअँडरथल आहे. हा निअँडरथल मानवाचं चित्र आहे, तुम्ही हिस्ट्रीमध्ये वगैरे शिकला असाल. ही वॉज द फर्स्ट वाईज मॅन. ही कधी त्याची इव्हॉल्युशन झाली? 1.5 lakh years ago. त्यानंतर जसं मी म्हटलं 1 lakh years त्याच्यानंतर पुढे 1 लाख वर्षापर्यंत हळूहळू त्यांची क्रॅनियल कपॅसिटी वाढत गेली. जसं मी तुम्हाला आत्ता बोलले ना की ब्रेनचा साईज वाढत गेला, ब्रेनचा साईज वाढला की हळूहळू तुमची इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी पण वाढत जाते. सो चिंपांझीचा ब्रेनचा साईज, होमो इरेक्टसचा ब्रेनचा साईज, होमोसेपियनचा हा ब्रेनचा साईज, ह्या पद्धतीनं हळूहळू क्रॅनियल कपॅसिटी वाढली. क्रॅनियम म्हणजे स्कल. मग स्कलची कपॅसिटी वाढली अर्थात ब्रेनचा साईज वाढला म्हणून स्कल पण मोठं झालं असं. सो असं स्कल हे आधी छोटं होतं, मग हे अजून वाढलं, हे अजून वाढलं. दिस इज क्रॅनियल कपॅसिटी. मग
अग्नीचा शोध लागला. जर आता हे इंटरेस्टिंग चित्र घातली की जरा बघायला बरं वाटतं म्हणून हे घातलंय. बाकी एवढंच तुम्हाला ते लिहायचं नाहीये. ब्रेन ऑफ 500 years old man evolved in such a way that he could considered as the मेंबर ऑफ वाईज मॅन, म्हणजेच 5000 वर्षापूर्वी वाईज मॅन कन्सिडर होईल इतके त्याच्या ब्रेनमध्ये डेव्हलपमेंट झालेली दिसून येते. कधी? हे 5000 years ago. त्याच्यानंतर क्रोमॅग्नॉन मॅन 50,000 वर्षापूर्वी त्याच दरम्यान हे झाला, हा क्रोमॅग्नॉन मॅन आहे. त्यानंतर हळूहळू जसं म्हटलं इव्हॉल्युशन फास्टर झाली. हा, आता ह्युमन इव्हॉल्युशन समजा जर तुम्हाला विचारलं तर ह्या क्रोमॅग्नॉन मॅन पाशी येऊन थांबायचं. क्रोमॅग्नॉन मॅन पाशी ह्युमनची इव्हॉल्युशनची प्रोसेस येऊन थांबली. मग हळूहळू ते शेतीचा शोध लागला वगैरे हे तुम्ही त्याच्यात नाही लिहायचं. जेव्हा तुम्हाला 5 मार्कांचा एक्सप्लेन ह्युमन इव्हॉल्युशन असा येईल तेव्हा, तो त्याच्यामध्ये हे कॅटल रिअरिंग वगैरे ह्या गोष्टी तुम्ही नाही लिहिल्यात तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. सो हे झालं आपल्या ह्युमन इव्हॉल्युशनचा पार्ट. आणि मग येतो पुढे कल्चरल डेव्हलपमेंट झाली 500 वर्षांपूर्वी. ड्रॉइंग डेव्हलप झालं 400 years ago. मॉडर्न सायन्स डेव्हलप झालं 200 years ago. इंडस्ट्रियल सोसायटीची इस्टॅब्लिशमेंट झाली. सो हे काही छोटे छोटे चेंजेस होते. आणि हा, तुम्हाला ह्याच्यावरचा प्रश्न तर तुम्ही सांगालच उत्तर देऊन की द फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक एप इन ईस्ट आफ्रिका कोणाचं होतं, ह्या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंट करून सांगालच. परंतु मला तुम्हाला हे जास्त सांगायचं आहे की आत्ता जसं या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलं, हे सगळे इव्हेंट्स आणि टाइम त्याचे स्टॅम्प जे आहेत ते एका टेबलमध्ये बनवलं की मला कमेंट करून सांगा, येस मॅम तुम्ही सांगितल्या पद्धतीनं आम्ही ते बनवलेलं आहे आणि नाव इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. सो ह्या प्रश्नाचं पण मला कमेंट करून उत्तर द्या. आणि येस, इथं आपला चॅप्टर संपलेला आहे. जर तुम्हाला एक्सरसाइजचे क्वेश्चन आन्सर्स हवे असतील तर मला कमेंट करा. एक्सरसाइजचा व्हिडिओ आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बनवूयात. आणि नोट्स हवे असतील तर तेही मला कमेंट करून सांगा. मी लगेचच आपल्या वेबसाईटवरती त्या नोट्स देखील अवेलेबल करून देते. ठीक आहे, चलो इथं थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय. थँक्यू.